नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि पहिलीच बातमी नगर जिल्ह्यातून हिवरे बाजारची. पोपटराव पवार यांच्या बाजूनं गावानंद कौल दिलाय. आदर्श ग्रामविकास पॅनल विजयी झालाय आणि 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवलाय. स्वतः पोपटराव पवार आपल्यासोबत आहेत. पोपटराव, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सगळ्यात आधी अभिनंदन. पोपटराव पवार यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे. स्वाभाविक आहे, अतिशय गडबडीत असणार अख्खा गाव आज पोपटराव पवारांना निवडणुकीतल्या विजयाबद्दल डोक्यावर घेऊन नाचेल. यापूर्वी पोपटराव पवार आणि त्यांच्यासोबत गावानं केलेल्या कामाकरता महाराष्ट्रानं पोपटरावांना डोक्यावर घेतलं होतं. आजपर्यंत गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ इथे निवडणूकसुद्धा झाली नव्हती, पण यावेळेला मात्र अखेर निवडणूक झाली हिवरे बाजारमध्ये. आणि इथे पोपटराव पवार यांचा आदर्श ग्रामविकास पॅनल 7 पैकी 5 जागा त्यांनी जिंकल्या. स्वतः पोपटराव पवार आपल्यासोबत आहेत. पोपटराव, अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. पोपटराव, तुम्ही म्हणजे पाणी इतके वर्ष जिरवलं, पण निवडणूक यावेळेला खासच जिंकली. हो, कसं वाटतंय आता? नाही, ह्या एका ज्या हातांनी गाव उभं केलं ते हात गाव सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, एवढंच या निकालाचं उत्तर आहे. बर, पण आता मग पुढचा प्लॅन काय विशेष? काही नाही, आता पुढे जे अपूर्ण कामं आहेत, कारण एक तर गावाचा संसार होऊन गेलेला आहे विकासाचा. आता फक्त मार्केटिंग, ब्रँडिंग या ज्या गोष्टी, दूध आणि भाजीपाल्याचं, हो, त्याचं एक नेटवर्क उभं करायचं, एवढंच पुढचं काम आहे. बर, पण पोपटराव, जेव्हा इथे इतके वर्ष निवडणूक झाली नव्हती, यावेळेला निवडणूक करावी लागली, तेव्हा थोडंसं कुठेतरी मनात वाटलं होतं का हो तुमच्या किंवा गावकऱ्यांच्या की अरे रे, यावेळेला आपल्याकडे निवडणूक होणार? नाही, हे त्याचंच उत्तर हे निकालातून मिळालेलं आहे. तर शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीत कोणाला दाबून दडपून करता येत नाही. आणि शेवटी पैशानी गाव बदलत नाही, तर गावं हे नीती आणि मूल्याच्या बैठकीवर बदलतात. म्हणून हिवरे बाजारची एक आध्यात्मिक पायाभरणी जी झाली आणि त्यातून जे नीती आणि मूल्य निर्माण झालं, मला वाटतं त्याचं हे उत्तर आहे. बर, पण मग आता 2 उमेदवार तुमच्या पॅनलचे राहिले. काय काय कुठे गडबड झाली की काय छोटी? काही नाही, आता कसं आहे की लोकांनी एकदा हातात घेतल्यावर मग ते लोकच उत्तर देतात. बर बर, पण आता आजूबाजूची गावं सुद्धा हिरवीगार होतील आणि तुमचा आदर्श याही. आता आपण तर गाव, मी गेली 10 वर्ष गाव सोडलेलं आहे. हो, ऑलरेडी मी राज्यभर देशभर इतका पळतो. मग पाणी फाउंडेशन बरोबर हो, किंवा शासनाच्या विविध योजना असतील, खरं. यातून आपण ठरवलेलं गावाच्या बाहेर गाव गाव सांभाळण्याला आता सक्षम आहे, हे यावरून दिसलं. बर बर, पोपटराव, खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगच्या अभियानासाठी शुभेच्छा. त्यामुळे हे सिद्ध केलं पोपटराव पवार यांनी की पाणी वर्षोनवर्ष जिरवून मेहनत केली की यश हे मिळतं. तिकडे दक्षिण सोलापूरमधून एक मोठी बातमी येते. दक्षिण सोलापुरातल्या नांदणी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच पॅनलचा पराभव झाला आहे. सरपंच चिदानंद सुरवसे यांचं पॅनल पराभूत झालंय. हा भारतीय जनता पक्षाकरता धक्का मानला जातो. शिवानंद बंडे यांच्या गटाचे 9 पैकी 6 उमेदवार हे विजयी झाले. महाविकास आघाडीतल्याच नेत्यांमध्ये चुरस होती. दक्षिण सोलापूरमधल्या तांदूळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि त्यांचे सहकारी पराभूत झालेत भाजपकडून. तांदूळवाडीची ग्रामपंचायत हातची गेली आहे. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, सोलापुरातले काही निकाल आश्चर्यकारक. निश्चितच मिलिंद, आपण पाहतोय की खरं तर खूप मोठा धक्का या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी आपल्याला अनेकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जे विद्यमान सरपंच आहेत, ज्यांचं पॅनल गावामध्ये आहे, अशा जवळपास 3 ते 4 ग्रामपंचायतीमध्ये आता तरी जे निकाल आलेले आहेत त्या ठिकाणी जो काही धक्का आहे तो या विद्यमान पॅनलला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कुठेतरी या ठिकाणी महाविकास आघाडीचं एकीकरण आणि भाजपचं जे काही एकटा पडल्याची जी काही भावना, एकंदरीत एक चित्र आहे, त्याचाच कुठेतरी हा परिपाक म्हणावा लागेल. कारण अनेक ठिकाणी या ठिकाणी भाजपच्याकडून सत्ता जात आहेत, तर काही ठिकाणी येत आहेत देखील. मात्र असं असलं तरी आपण पाहू शकतो, माझ्याकडे आणखी निकाल आहेत यामध्ये. सुरुवातीला पाहिलं कारकल ग्रामपंचायत, या ठिकाणी महाविकास आघाडीकडे याची सूत्र जी आहेत ती सगळी या ठिकाणी
महाविकास आघाडीच्या या गटाकडे गेलेले आहेत आणि या ठिकाणी 9 पैकी 8 जागांवर बाळासाहेब देशमुख जे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संलग्न आहेत त्यांच्याकडे गेलेले आहेत. दुसरी आहे तांदूळवाडी. खरं तर तांदूळवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक मोठा धक्का जो आहे तो भाजपला या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी 9 जागांवरती निवडणूक झाल्या होत्या. यापैकी एक जागा ही रद्द झाली होती, या ठिकाणी स्थगिती आली होती आणि 8 पैकी 8 जागा ज्या आहेत त्या या अभिजित सोलापुरे या गटाकडे गेलेल्या आहेत. म्हणजे भाजपचे विद्यमान जे काही सरपंच होते तिथले त्यांना हा मोठा धक्का आहे, कारण तांदळवाडीचा विशेष उल्लेख यासाठी करावा लागेल कारण या सरपंचांनी तिथल्या चप्पल सोडली होती. का तर जोपर्यंत गाव पूर्णपणे हागणदारी मुक्त होत नाही, स्वच्छ भारत अभियान जोपर्यंत गावामध्ये पूर्णतः राबवलं जात नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार असं पण केलं होतं. त्यामध्येच या ठिकाणी भाजपला या ठिकाणी धक्का बसलेला आहे. दुसरीकडे भाजपसाठी एक सकारात्मक बातमी अशी आहे की दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत ही खरं तर खूप मोठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी जवळपास 17 जागांवरती निवडणूक झाली. 17 जागांवर मत मोजणी आता झालेली आहे. त्या ठिकाणी 13 जागा ज्या आहेत त्या भाजपकडे गेलेल्या आहेत. या ठिकाणी 13 जागांवर भाजपचा विजय झालेला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सभागृह नेते आहेत अण्णाराव बाराचारे यांचा गट जो आहे तो या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे जे उपसभापती आहेत बिराजदार यांना फक्त 4 जागांवरती समाधान मानावं लागले. असं एकंदरीत अपडेट्स या ठिकाणी आहेत मिलिंद. आणि दुसरा एक महत्वाची बातमी अशी आहे की मोहोळ तालुका या मोहोळ तालुक्यातले अद्याप एकाही ग्रामपंचायतीचे निकाल समोर आलेले नाहीत, कारण तिथली ग्रामपंचायतीची जी काही मतमोजणी आहे ती सुरुवात झालेली नाही. ढिसाळ कारभार आणि एकंदरीतच ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणी हे ग्रामपंचायतीचे अपडेट्स जे आहेत ते आलेले नाहीत असं तिथल्या जे काही उमेदवार आहेत. सागर, महत्वाची गोष्ट आहे, कारण जेव्हा एकीकडे जिल्ह्यातल्या साधारण अर्ध्या ग्रामपंचायतींचे निकाल सुद्धा लागतात तेव्हा इथला मोहोळचा अजून मतमोजणी सुरू झालेली नाही. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे ग्रामपंचायतीतली एक मोठी अपडेट सातारा जिल्ह्याच्या कराडहून शेणोली ग्रामपंचायतीवर यावेळेला भाजपचं कमळ फुललंय. पाटण त्रिपुडी ग्रामपंचायतीवर शंभूराज देसाई गटानं सत्ता स्थापन केली आहे. साताऱ्यातले जे आतापर्यंतचे ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेले आहेत ते अतिशय संमिश्र अशा प्रकारचे आहेत. तिथे भाजपनं प्रवेश केला आणि शेणोली ग्रामपंचायत भाजपनं ताब्यात घेतली आहे. तिकडे कारवे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अतुल बाबा यांच्या धर्मराज सिद्धेश्वर पॅनलला 10च्या 10 जागा मिळाल्या. विलास काका पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज बाबा यांच्या गटाच्या धान्यदेवी यशवंत विकास ग्रामविकास पॅनलला 7 जागा मिळाल्या आहेत. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, साताऱ्यातल्या काय महत्वाच्या अपडेट्स? संमिश्र असा निकाल आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण कराड असेल या ठिकाणी आता भाजपचं कुठेतरी सत्ता येताना आपल्याला दिसत आहे. तर पाटण तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला कुठेतरी यश येताना दिसत आहे. त्याचबरोबर कोरेगावमध्ये पाहायला गेलं तर कोरेगावमध्ये आता आमदार आहेत महेश शिंदे यांचं कुठेतरी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडं खटाव मान साईडला जयकुमार गोरे आहे यांच्या पॅनलला कुठेतरी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. संमिश्र असा एकंदरीत हा निकाल समोर येत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याला पाहिलं जातं, मात्र कुठेतरी ज्या लढती आहेत ते दुरंगी किंवा तिरंगी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत असा संमिश्र असा निकाल समोर येत आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे अतिशय संमिश्र निकाल, अटीतटीच्या लढती सध्या सातारा जिल्ह्यात सुद्धा सोलापूरप्रमाणेच. तिकडे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 382 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. इथे 80% जास्त मतदान झालंय. 228 पैकी 45 ग्रामपंचायती या बिनविरोध आधीच निवडून आलेल्या आहेत, तर एका ग्रामपंचायतीनं पूर्ण गावानं बहिष्कार घातला होता. 7107 जणांचं भवितव्य या जिल्ह्यात पणाला लागलंय. उस्मानाबाद इथे विजय मिरवणूक काढणं, जमाव गोळा करणं, फटाके विक्री, फटाके फोडणं या सगळ्याला बंदी घालण्यात आलेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी की उस्मानाबादमध्ये सुद्धा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, महत्त्वाच्या काय अपडेट्स आहेत? एकूण जर बघितलं तर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या गावकुसातल्या निवडणुका असतात, त्याच्यामुळे सगळ्यात जोश जो असतो तो या निवडणुकामध्ये पाहायला मिळतो. उस्मानाबाद जिल्ह्यात
88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या आज होत आहेत. त्याची मतमोजणी आज होत आहे. प्रामुख्यानं बघितलं तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी हे गाव आहे. त्यांची सुद्धा तिथं प्रतिष्ठापनाला गाव म्हणून गाव पातळीवरती सुद्धा त्यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे. त्यांची सुद्धा मतमोजणी आता सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळात त्याचे निकाल येईल. मात्र या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन असेल किंवा प्रशासनाने काही आदेश काढलेत की तुम्हाला उत्सव जो आहे तो साजरा करता येणार नाहीये, गुलाल उधळता येणार नाहीये, असे अनेक नियम हे जे आहेत ते महसूल प्रशासनाने घालून दिलेत. मात्र या नियमाचं कुठेतरी उल्लंघन होताना दिसत आहे. विजयाचा जल्लोष एवढा आहे की लोक जे नियम सांगितले त्या नियमाला कुठेतरी डावलून पुढं आपला विजय उत्सव साजरा करताना दिसतात. आता सकाळी 10च्या वेळेनुसार मतमोजणी सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी जर कौल बघितले तर या सगळ्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल उभा केलेले आहे. त्याच्या विरुद्ध थेट लढत ही भाजपच्या विरोधात होत आहे. त्यामुळे कुठेतरी आता कुठल्या पक्षीय बलाबल कुठे मिळेल, किती मिळेल हे कळायला मात्र थोडासा उशीर लागेल. म्हणजे निवडणुकीचा उत्सव हा चांगलाच जोरात दिसतोय. बरोबर आहे. आणि थोड्याच वेळात जिल्ह्यात अधिकाधिक ग्रामपंचायती कोणी जिंकल्या त्याच्या नावानं गुलाल उधळायला सुद्धा सुरुवात होईल. तुर्तास धन्यवाद. नागपूरमध्ये जाऊयात. विदर्भात नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 13ही तालुक्यांच्या तहसील कार्यालयात ही मतमोजणी सुरू आहे. दुपारपर्यंत गावचा कारभार ठरणार आहे. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप समर्थक पॅनल अशा प्रकारच्या निवडणुका आहेत. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जिल्ह्यातल्या 2 वजनदार मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची प्रतिष्ठा इथे पणाला लागली. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये 64 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 144 कलमच लागू करण्यात आलाय. विजय उमेदवारांना मिरवणुका काढण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पूर्णपणे मनाई केली आहे. या संदर्भात खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी आदेश जारी केले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एकूण 87 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 23 ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत ह्या बिनविरोध झाल्या. 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान झालं आहे आणि आज या ठिकाणी मतमोजणी आहे. निकालाचा दिवस आहे. माझ्या बाजूला आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. एकंदरीतच खेडमधल्या गोळीबार मैदान जे आहे या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. 64 ग्रामपंचायतीच्या कशा प्रकारे मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. आपल्यासोबत खेडचे तहसीलदार आहेत घोरपडे मॅडम. मॅडम सांगा कशा किती फेऱ्या एकूण होणार आहेत आणि कसं नियोजन आहे. खेडमधील एकूण 87 ग्रामपंचायतीची जी निवडणूक लागली होती त्यापैकी 23 आपल्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि 64 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी आहे. तर त्या मतमोजणीच्या अनुषंगानं आपल्या साधारण 8 फेऱ्या होणार आहेत. 8 फेऱ्यांसाठी आपण 20 टेबल लावलेले आहेत. त्या 20 टेबलच्या 8 फेऱ्या होतील. 8 फेऱ्यांमध्ये आपण ग्रामपंचायतीने घेतलेलंच आहे आणि त्या अनुषंगाने 157 आपली केंद्र आहेत. त्या 157 केंद्रांची मतमोजणी त्यासाठी 8 टेबलवर आपण 20 टेबलवर आपण साधारण 63 आपले कर्मचारी आहेत आणि इतर कर्मचारी असे मिळून साधारण 70 कर्मचारी आपले आहेत. त्यानंतर पोलिसांचे 7 सेक्टर आहेत. तिथे असा बंदोबस्त आहे आणि अशा बंदोबस्तात आणि या कर्मचाऱ्यांच्या याच्यातून आपण मतमोजणी करणार आहोत. मॅडम विजयी उमेदवार आहेत त्यांना प्रचार रॅली काढता येणार नाही असं काय सांगाल. हो विजयी उमेदवार कारण की कोविडच्या अनुषंगाने आणि आपल्याकडं आता जिल्ह्यामध्ये 144 कलम चालू असल्यामुळे आपल्याला रॅली काढता येणार नाही आहे. कारण की त्यामुळे मी खेडवासियांना हे आवाहन करते की सगळ्यांनी शांततेत निवडणूक पार पाडेल. आनंद हा तर आहेच पण हा जल्लोष आनंद रॅली वगैरे याच्यात हे न करता शांततेत निवडणूक पार पाडावी. आपण या ठिकाणी बघतोय की शांततेत जी विजयी उमेदवार आहेत त्यांनी शांततेमध्ये आपला आनंद साजरा करण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. एकंदरीतच बघितलं तर खेडमधले भरणा ग्रामपंचायत आहे, भडगाव खोंडे ग्रामपंचायत आहे, त्यानंतर पोयनार ग्रामपंचायत आहे. या तिन्ही ग्रामपंचायती हाय प्रोफाईल आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा, मनसेचे जे राज्य सरचिटणीस आहेत वैभव खडेकर या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी निवडणुकीत पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. त्यामुळे जसं मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं मुसंडी घेतली आहे तसंच रायगड रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मनसेचे समर्थक पॅनलसुद्धा
बऱ्यापैकी कामगिरी बजावू शकतं. नाशिकमध्ये जाऊयात. नाशिक जिल्ह्यातली ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी काही वेळापूर्वी सुरू झाली. 11,056 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यातल्या 565 ग्रामपंचायतींचे आज निकाल आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी 55 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. कोरोनाचं सावट असताना देखील 80% मतदान जिल्ह्यामध्ये झालं होतं. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही अनपेक्षित निकाल येऊ शकतात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कसं सुरू आहे समीकरण गावात? मिलिंद, खरंय अनपेक्षित निकाल येऊ शकतात, कारण गावकी आणि भावकीचं राजकारण खऱ्या अर्थानं खेळली जाणारी निवडणूक, ज्याला आपण मिनी विधानसभेची तयारी सुद्धा आपण म्हणतो, अशी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक. नाशिक जिल्ह्यातील 13 केंद्रावर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 4,227 जागांसाठी 11,056 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी आहे. आज फैसला कोणाचा, सत्ता कोणाची, गावकीच्या राजकारणामध्ये सरशी कोणाची, हे सगळे निकाल दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. ईव्हीएम मशीनवर असल्यामुळे 11 ते 11:30लाच पहिला निकाल स्पष्ट होऊ शकतो. मी माझा सहकारी रवीला विनंती करतो. रवी, आपण दाखवूया कशा प्रकारे प्रोसेस सुरू झाली आहे. आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी ही प्रोसेस सुरू झाली आहे. ईव्हीएम मशीन, हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, हे दोघंही आता कर्मचाऱ्यांनी उघडलेले आहेत. पहिला राऊंड सुरू झाला आहे आणि या ठिकाणी 13 ग्रामपंचायतीच्या पहिल्या राऊंडसाठी जे इच्छुक उमेदवार होते त्यांचे प्रतिनिधी सगळे या ठिकाणी आलेले आहेत. प्रचंड मोठी गर्दी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं सावट असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये झालेलं 80% मतदान हे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं मानलं जात आहे. विक्रमी मतदान होणारी ही निवडणूक, शेती, शेतकरी, कष्टकरी या सगळ्यांशी नाळ जोडत चालणारी ही निवडणूक. आणि याच निवडणुकीवर खरं तर पुढच्या सगळ्या निवडणुकांचे अंदाज मानले जातात. राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो किंवा ग्रामीण भागामध्ये मुसंडी मारणारा भाजप असो, या सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खरं तर काँग्रेसचा ग्रामीण भागामध्ये असलेला प्रभाव सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय. पण राष्ट्रवादीने ज्या पद्धतीनं आपलं नेटवर्क तयार केलेलं आहे, बाजार समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय, ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शहरी भागामध्ये प्रभाव असलेल्या भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क ग्रामीण भागात सुरू केलंय, तेही महत्वाचं आहे. खरं तर ग्रामपंचायत निवडणूक मिलिंद ही पक्ष विरहित असते. कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली लढली न जाणारी ही निवडणूक, आणि याचमुळे या निवडणुकीमध्ये होणाऱ्या घडामोडी या सगळ्यात महत्वाच्या मानल्या जातात. आपल्याला उत्तर महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे पालकमंत्री छगन भुजबळ हे कशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये आपली ताकद एकत्रित पुन्हा जोडू शकता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दादा भुसे शिवसेनेच्या माध्यमातून खरं तर शिवसेनेने ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांचं नेटवर्क चांगलं उभं करायचा प्रयत्न केलाय, ते कशा प्रकारे याच्यात अंदाज घेऊ शकतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील जे आहेत, गुलाबराव पाटलांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या थोडंसं थांबवतो. शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतात, आपण पाहूयात ते काय म्हणतात. आपली भूमिका मांडायला हवीच, पण महाराष्ट्रातल्या प्रमुख भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या विषयावरती आपली भूमिका मांडली तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्ञानामध्ये भर पडेल, एवढंच मी सांगतो. मुख्यमंत्री आणि शरद पवार दिल्लीचे जे शेतकरी आंदोलक आहेत त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार आहेत. महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन कधी केले जाणार आहे? तुम्ही त्यामध्ये स्वतः सहभागी असणार आहे का? माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही. ओके, माझ्याकडे माहिती नाही, मी बोलणार. पण आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही एक आहोत. नक्की शरद पवार हे या देशातले सगळ्यात मोठे नेते आहेत, शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेती विषयातले एक प्रमुख जाणकार आहेत. या सगळ्या विषयात सरकारनं शरद पवार यांचं मत समजून घेतलं असतं तर कदाचित हा प्रश्न जास्त चिघळला नसता. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही ममता दीदीच्या देखो, अगर ये जिस प्रकार का चैट बाहर आया है, मुझे लगता है ये देश के इंटरनल सिक्योरिटी को खतरा है. मिलिट्री के जो सीक्रेट्स होते हैं वो कभी कभी तो बड़े बड़े अधिकारी को भी नहीं मालूम पड़ते. ये सीक्रेट्स इस तरह से अगर बाहर आते हैं, अगर ये कोई मिलिट्री या डिफेंस का कोई एक जवान होता है, उसके पास कोई मैप भी मिलता है, कोई कागज मिलता है, तो उसको पकड़कर उसका कोर्ट मार्शल होता है. हमने देखा है, कोर्ट मार्शल होता है इससे, और पता भी नहीं चलता क्या हो गया उसका बाद. लेकिन ये तो उनको पहले ही मालूम था
पुलवामा होने वाला है, उनको पहले ही मालूम था बालाकोट पर हमला होने वाला है। उसका मतलब है डिफेंस में, राष्ट्रीय सुरक्षा में छेद लगी थी, लीकेज है। और ऐसे में अगर हमें कहेंगे कि हमारा देश सुरक्षा के हेतु मजबूत है तो नहीं है। क्या करेंगे इस देश के गृह मंत्री और क्या करेंगे इस देश के रक्षा मंत्री? सर औरंगाबाद मध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय। राज्य पूछना पड़ेगा, बार बार जो हमसे सवाल पूछते हैं ये लोग, तो अब ये सवाल उनको हम पूछते हैं कि क्या आप उनका कोर्ट मार्शल करेंगे? ये डिफेन्स से जुड़ा हुआ मामला। औरंगाबादमध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय। शिवसेनेने ग्रामपंचायतीमध्ये मोठी मुसंडी मारलेली आहेत। भाजपाच्या पहिली ग्रामपंचायत होती, आता त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय झालाय। महत्त्वाची ही सुरुवात आहे, वेस्ट बेंगॉल ही सुरुवात आहे, अजून बरेच निकाल यायचे आणि हे धक्के बसतात। त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप प्रकरणावरून आता अनेक गुपितं जर का लीक होत असतील तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही चिंताजनक बाब आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं। पण और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से हमारी बैठक हो गई और उद्धव ठाकरे जी ने हमें कहा है कि हमको बंगाल में हम लड़ सकते हैं, एकत्र लड़ना की हम लड़ सकते हैं। पश्चिम बंगाल में शिवसेना का यूनिट बहुत सालों से काम कर रहा है, वहाँ के लोगों का भी आग्रह है, तो इस बारे में हमारी एक रणनीति होगी। पार्टी के और भी नेता हमारे साथ पश्चिम बंगाल जाएंगे, थोड़ा सा उनका रिसर्च करेंगे, वहाँ के लोगों को यहाँ बुलाया है और उद्धव जी जो पार्टी के प्रमुख हैं और राज्य के मुख्यमंत्री, उनका मार्गदर्शन हमें इस बारे में मिल रहा है। तो ये एक शुरुआत है। उद्धव जी ने कहा है कि आप जाकर देखिए कि हम वहाँ किस प्रकार से चुनाव लड़ सकते हैं। दूसरी बात, हम किसी को हराने या मदद करने के लिए पश्चिम बंगाल में नहीं जा रहे हैं। हम हमारे पार्टी का विस्तार करने के लिए जा रहे हैं और मुझे लगता है ये सही समय है कि पश्चिम बंगाल में शिवसेना की जड़ें हम मजबूती से बना सकते हैं। हे मराठीमध्ये सांगा की पश्चिम बंगालमध्ये तुम्ही निवडणूक लढवणार आहात। ही निवडणूक लढवत असताना तुम्ही ममताजींच्या पक्षासोबत युती करणार आहात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थोडं पुढे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये जर आपण निवडणूक लढवायला समर्थ असू तर प्रमुख लोकांनी तिकडे जावं, शिवसेनेच्या थोडा दौरा करावा, माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपण साधारण किती जागा लढू शकतो या संदर्भात आपण निर्णय घेऊ। प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेचं जे आमचे प्रदेश पाहणारे लोक आहेत तिकडले ते अनेक वर्ष काम करत आहेत। त्यांची इच्छा आहे की आता आपण निवडणूक लढायला हवी। तिकडे जे धमाशान सुरू आहे त्याच्यात आमचा काय संबंध नाही। आम्ही कोणाला मदत करायला किंवा कोणाला हरवायला जात नसू। पक्षाचा विस्तार या राज्याबाहेर व्हावा यासाठी ही निवडणूक आमच्यासाठी किती फलदायी आहे हे आम्ही पाहू। पश्चिम बंगालमध्ये सध्या हिंदुत्वाचे वारे वाहत आहेत, राष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत आणि शिवसेना हा एक पर्याय होऊ शकतो। ज्यांना इकडे किंवा तिकडे दोन्ही ठिकाणी जायचं नाही, जे तटस्थ आहे आणि आमचं हिंदुत्व हे अख्ख्या देशामध्ये लोकप्रिय आहे। भाजपची वोट डिवाइड होतील यासाठी शिवसेना लढती असं म्हटलं जातं। नाही, हे या गोष्टीवरती आमचा विश्वास नाही। वोट डिवाइड करणं त्यासाठी काही लोकांनी MIMची व्यवस्था केलेली आहे, तर त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी आधी MIMचा तिथे वापर कशा करता होतोय ते पाहावं। कधी जाणार तुम्ही दौऱ्यावर सर? जाऊ लवकरच। ओके। त्यामुळे शिवसेना पश्चिम बंगालमध्ये काही जागा लढवेल, पक्षाच्या विस्तारासाठी आणि विकासासाठी शिवसेना जागा लढवेल असंही संजय राऊत यांनी सांगितलं। बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, पण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे। धुरळा नाही आता गुलाल उडतोय, कारण अनेक ठिकाणी काही धक्कादायक आणि आश्चर्यकारक निकाल आहेत। याच्या सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲपवर फॉलो करा।
आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर आणि थोड्या वेळापासूनच गुलाल उधळायला सुरुवात झालेली आहे गावागावात, कारण आपलं पॅनल आलं का कोणाचं गेलं याची चर्चा सुरू झाली. आणि त्यात नगरमधली एक मोठी अपडेट आपल्याकडे हाती येते. दिग्गजांचं लक्ष असलेल्या रोहित पवार, राम शिंदे यांची प्रतिष्ठा नगर जिल्ह्यात पणाला लागले. तसंच प्राजक्त तनपुरे आणि शिवाजी कर्डिले यांचं भवितव्य सुद्धा नेमकं काय होतं याकडे लक्ष आहे. हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांनी बाजी मारली आणि 7 पैकी 5 उमेदवार पोपटराव पवार यांच्या पॅनलचे विजयी झाले. पण राळेगण सिद्धीमध्ये काय होतं आहे? अण्णा हजारे यांच्या गावात साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, राळेगण सिद्धीमध्ये काय? साहेबराव कोकणे यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण नगरमध्ये मोठी चर्चा आहे. अनेक दिग्गज आहेत राजकीय, ही आपण वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य पाहतो आहोत. मतमोजणी सुरू आहे, सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे, तर बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे. गुलाल उधळायचा का हात खिशात घालून घरी जायचं? कोणाचं पॅनल जिंकलं याची उत्सुकता आणि चर्चा. सातारा, सांगली, अहमदनगर आणि जालना इथली सगळी दृश्य आपण पाहतो आहोत. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. साहेबराव, राळेगण सिद्धीमध्ये काय? राळेगण सिद्धीमध्ये जो 2 पॅनल एकत्र आलते त्यांचं वर्चस्व आहे. पोपटराव पवारांच्या गावामध्ये पोपटराव पवारांचे पॅनल निवडून आलेलं आहे आणि बऱ्यापैकी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून, कारण रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्या दोघांची कसोटी होती की याच्यामध्ये कोण किती ग्रामपंचायत राखतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये राम शिंदे यांच्याकडे बऱ्यापैकी ग्रामपंचायतचा अधिकार होता, त्यामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये लढत आहे. ते निकाल अजून डिक्लेअर व्हायचे आहेत, परंतु कुठेतरी आता रोहित पवारांचं पारड त्या ठिकाणी जडताना दिसतंय. एकंदरीत पाहता या त्याच्यामध्ये आघाडीच्या जे सत्ता त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी आघाडीला यश होताना दिसतंय. बरं, आतापर्यंतचे कल काय सांगतायत आणि पहिला औपचारिक निकाल यायला कधी वेळ लागेल? म्हणजे हिवरे बाजारचा तर निकाल लागला, आतापर्यंत हिवरे बाजारचा निकाल आता लागलेला आहे. बाकीचे निकाल यायला अजून एक अर्धा तास लागतील, कारण काउंटिंग मोजून झालेलं आहे, पण ऑथराइज शासनाचे डिक्लेरेशन आहेत त्यात बाकी आहे. त्यामुळे एकंदरीत अंदाज पाहता आघाडीच्या दिशेने हा थोडासा कल जाताना दिसतोय या काळामध्ये. साहेबराव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे नगर जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांच्या कुरघोडीच्या खेळ्या सुरू होत्या गेल्या काही दिवसात. महाविकास आघाडीच्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारची समीकरणं पाहायला मिळतील. अनेक ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील, कारण 3 पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. काही ठिकाणी परस्परांचं सहकार्य आहे. दरम्यान आपण औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर इथली दृश्य पाहतो आहोत. तर कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, आपलं पॅनल जिंकल्यानंतर आपण तुमच्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला कोल्हापूरची तर उजव्या बाजूला सोलापूरची दृश्य पाहतो आहोत. आणि हळूहळू गावागावातला माहोल बदलू लागलाय. कालपर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती, भावा याचीच हवा, पण आता मात्र चित्र काही वेळेला वेगळं दिसतंय. जेव्हा मतदान यंत्र उघडली जात आहेत, मतपेट्या उघडल्या जात आहेत, तेव्हा मात्र काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागलेले दिसत आहेत. अनेक जणांनी पैजाही लावल्यात कोण जिंकणार याकरता, पण महाराष्ट्राच्या राजकारणाची भावी दिशा ठरवणारी कदाचित ही निवडणूक असू शकते. कदाचित याच्याकरता की हीच अशीच परिस्थिती कायम राहील असं नाही. अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनं परस्परांना सहकार्य केलं होतं. पण एक सांगलीतली मोठी बातमी, सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निकालाचे अपडेट्स हाती आलेत आणि खंबाळे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेनं आपला भगवा फडकवण्यात यश मिळवलं आहे. आमदार अनिल बाबर यांच्या गटाचा विजय झाला आहे. गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. पारे ग्रामपंचायतीमध्ये 2 जागांवर विजय मिळाला आहे. आसिफ मुरसर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आसिफ, काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत?
मिलिंद, एकूणच बघितलं तर खानापूर आणि विटा तालुक्यात आमदार गटांच्या अनिल बाबर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या गटाच्या 7 जागा ह्या निवडून आलेल्या आहेत. तर पारे गावामध्ये 11 ज्या जागा होत्या त्यामध्ये सुद्धा अनिल बाबर यांच्या गटाच्या जागा निवडून आल्या आहेत. आणि दुसरीकडे तासगाव तालुक्यामधील कवटेकनमध्ये जी राष्ट्रवादीची सत्ता होती सत्तांतर झालेलं आहे. भाजप आणि शेकापची युतीमुळे तिथं कवटेकनमध्ये भाजपची जागा विजयी झाल्या आहे. एकूणच बघितलं तर स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक एक गावची निवडणूक असते, त्यामुळे आमदारकी आणि खासदारकीपेक्षा याला गावातल्या निवडणुकीला महत्व आहे. एकूणच बघितलं तर आता सत्तांतराला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रवादी गट येत आहेत, तर काही ठिकाणी भाजप आणि इतर स्थानिक आघाडीचे गट येत आहेत. मिलिंद. आसिफ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण पुन्हा एक दृश्य पाहतोय. कोल्हापूर आणि सोलापूरमधली हळूहळू महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधले निवडणुकांचे ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येत आहेत आणि गावात कोणाची हवा याची चर्चा आतापर्यंत होती. मात्र आता सत्ता कोणाची स्पष्ट होणार. मात्र या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतरही एक मोठी गोष्ट बाहेर येणार आहे, कारण आत्तापर्यंत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही आहेत. त्यामुळे या सगळ्याकडे आपलं बारकाईने लक्ष असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक मोठी अपडेट. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या गावातली इथे शिवसेनेचे 9 पैकी 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. खानापूरमधल्या 3 जागी शिवसेना प्रणित उमेदवार निवडून आलाय. भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या खानापूरमध्ये एकूण 9 जागा आहेत आणि त्यातल्या पहिल्या जाहीर झालेल्या 3ही जागा या शिवसेनेच्या उमेदवारांना जिंकल्या आहेत. तर कोल्हापुरातच सिद्धनेरली ग्रामपंचायत, जिथे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता होती, इथे राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे. 15 पैकी 11 जागा इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थक पॅनलने जिंकल्या आहेत. आपण कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहतो आहोत. तर ही दृश्य आहेत परभणीतली. परभणीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता आपण पाहतो आहोत हळूहळू एकेका गटाचा एकेका ग्रामपंचायतीचा निकाल आता यायला सुरुवात झाली आहे. आपण परभणी आणि सोलापूर या 2 ठिकाणची दृश्य पाहतो आहोत. विजय उमेदवारांचा आनंद गगनात मावत नाही. गेल्या 1 महिन्यापासून ग्रामीण भागातली आपापली पकड अधिक बळकट करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न केले होते. ग्रामपंचायतीची निवडणूक ही राजकीय पक्षाच्या चिन्हावर नसते, त्यामुळे राजकीय पक्ष पुरस्कृत पॅनल अनेकदा उभं केलं जातं. राज्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग अस्तित्वात आल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्याचंच प्रत्यंतर महाराष्ट्राच्या काही भागात वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा पाहायला मिळतं आहे. काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित येऊन भाजपला अस्मान दाखवलं, तर काही ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात अन्य पक्ष एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. अनेक गावात गुलाल उधळला जातोय, कारण निकाल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. काही निकाल अनपेक्षित तर काही पूर्णपणे अपेक्षित. अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगर, खान्देश,
मराठवाडा इतकंच नाही तर कोकणात सुद्धा छोट्या छोट्या गटांनी परस्परांवर कुरघोडीचे सर्व प्रयत्न करून झाले. वाशिम, कोल्हापूर आणि परभणीतली ही विजयाची दृश्य आपण पाहतो आहोत. मतमोजणीचे निकाल हाती येऊ लागल्यानंतर खरं तर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत मिरवणूक काढायची नाही, गुलाल उधळायचा नाही, फटाके वाजवायचे नाही, पण विजयाचा आनंदच एवढा जबरदस्त आहे की हे सगळे नियम बाजूला पडलेत आणि अनेक ठिकाणी गुलाल उधळून किंवा जल्लोष केला जातोय. मंडळी, कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित येऊन सामना करतोय. कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या लसीची घोषणा झाली आणि आता प्रत्यक्ष लस द्यायलाही सुरुवात झाली. या मोहिमेत आता आपलं योगदान महत्त्वाचं आहे. या माध्यमातून या विषाणूवर मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.